आता बघूयात कृषी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या आहे मॉन्सून संदर्भातील राज्यातील जनतेसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण अखेर नैऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन झालंय। या संदर्भात हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉक्टर होसाळीकर यांनी माहिती दिली आहे। नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूर पर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिलेली आहे। एकूण 5 जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचं आगमन झालंय। याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसात मॉन्सून आणखी महाराष्ट्रातले जिल्हे व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। यानंतर कृषी क्षेत्रातल्या इतर महत्त्वाच्या बातम्या बघूयात थोडक्यात। बीड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली। माजलगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस बरसला। या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। मागच्या वर्षी कमी पाऊस झाला, मात्र यावर्षी चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। वाशिमच्या मानोरा आणि कारंजा तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। या पावसामुळे पेरणीपूर्वीच्या मशागतींना वेग येणार आहे। एकीकडे कोकण किनारपट्टीवर मॉन्सूनचं आगमन झालंय, मात्र जालन्यात उन्हाचा कडाका अजूनही कायम आहे। त्यामुळे नेर गावातील शेतकरी शिवप्रसाद बजाज यांनी डाळिंब बागेला क्रॉप कव्हर बसवलंय। फळांनाही आच्छादन दिल्यानं डाळिंब बागेला मोठा आधार मिळतोय। ॲग्रो टॉप 20 पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।